आज जालन्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा जलवा दिसतोय। आणि भास्करराव आपण आलात, तुम्ही म्हणालात उशिरा आलो, पण तुम्ही तिकडे राहून पण बरोबर कार्यक्रम करत होते, कारण मनापासून तुम्ही आपल्या बरोबर होता, शरीराने तिकडे होता। करेक्ट कार्यक्रम कसा करायचा तो भास्करराव आणि अर्जुनराव दोघांना माहित आहे। मला तर बरोबर माहित आहे, मी तर अगोदर मोठा कार्यक्रम केलाय। 2022 मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इकडे 1 वर्षापूर्वी आले होते, बरोबर। खासदार आपला डॉक्टर आहे, मी डॉक्टर नाही, पण मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन बरोबर करतो। कोणाला गोळी, कोणाला इंजेक्शन, कोणाला सर्जरी। आणि म्हणून तो काळ देखील आपण पाहिलाय। गरज होती, या राज्याची गरज होती। या राज्यामध्ये सरकार नावाची वस्तू राहिली नव्हती। राज्य मागे चाललं होतं, सगळे विकास कामं थांबली होती, कल्याणकारी योजना बंद होत्या, सण उत्सव थांबले होते, सगळं ठप्प होतं। आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी काँग्रेस होऊ देणार नाही, ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन। आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही पायदळी तुडवलं, त्याला तिलांजली दिली आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं। म्हणून या एकनाथ शिंदेला उठाव करावा लागला। आणि हा उठाव साधा सोपा नव्हता। हा उठाव, हा इतिहास या राज्यामध्ये देशाने पाहिला, राज्याने पाहिला, जगातल्या 32 देशाने पाहिला। हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही केला, या राज्यातल्या सर्वसामान्य माता भगिनींसाठी केला, शेतकऱ्यांसाठी केला। आणि ती काळाची गरज होती आणि म्हणून लोकांनी ते स्वीकारलं, आपला निर्णय लोकांनी स्वीकारला। आणि म्हणून विधानसभेत आपण 80 जागा लढून 60 आमदार जिंकून आणले, 60 आमदार। आणि जे आपल्याला आरोप करतात, शिव्या देतात, ते 110 जागा लढवून भास्करराव 20 जागा जिंकू शकले। यावरून चित्र स्पष्ट आहे। शिवसेना बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चाललोय। आज घरात बसलेले लोक आज बांधावर जाऊ लागले। सगळ्यांना मी फिरायला लावलंय। सगळे लोक आता पहिले घरात बसायचे, आता लोकांमध्ये फिरायला लागले, बांधावर जाऊ लागले। पट्टा गेला, फेसबुक लाईव्ह गेला, सगळा गेला। आता काय राहिलंय? हा, आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव उबाटा। आता आंबे भास्कररावाच्या बरोबर सगळे आले, कोण राहिले का तिकडे? कोणी राहणार पण नाही, कारण तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा। हा एकनाथ शिंदे शिव्या आणि आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार। आणि म्हणून मी कामातून उत्तर देत आलो। आज जे शेतकऱ्यांच्या मागे, आज शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे, शेतकरी संकटात आहे, मोठं संकट आहे। आणि आम्ही बांधावर गेलो, त्यांच्या घरी गेलो, शिवसैनिक गेले, मराठवाडा मोठा संकटामध्ये असताना शिवसैनिक शांत राहू शकत नाही। आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते आम्ही केलं। आणि फुकट खोट रिकाम्या हाताने नाही केलं। शिवसेनेची मदत केली, सरकारचं 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले। नाही तर काही लोक माझ्या हातात काय नाही, माझ्या हात रिकाम आहे, कशाला जाता तुम्ही? माझ्याकडे द्यायला काय नाही, मग जेव्हा होतं तेव्हा का नाही दिलं? कोणी थांबवलं होतं तुम्हाला? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधीमधून 70,000 रुग्णांना 450 कोटी रुपये दिले, 450 कोटी। ज्यांनी माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मागितले, त्यांच्या पत्रावर आल्या सह्या करून टाकल्या।
त्यांचे कितीतरी हजारो लोकांचे प्राण वाचले. मी आपल्याला एक आठवण सांगतो. कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता भास्करराव. तिकडं एक मुलगी स्टेजवर आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो काय तुझं काम है? तर हिंदी बोलू लागली ती. इसका नाम दुआ है. बोला क्या हुआ? तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपया दिए, इसकी ऑपरेशन इसका हुआ और इसके लिए ये बच गई मेरी बेटी, इसलिए मैं उसका नाम दुआ रखा है. क्या बात. काय माहित कोण आलं, कुठून आलं, कसं आलं. मी मदत करताना कधी या हाताचं या हाताला कळू दिलं नाही. कधी जात पात धर्म कधी पाहिला नाही. माणुसकी जपण्याचं काम केलं. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षात ज्या मुख्यमंत्री काळामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प या राज्यामध्ये राबवले. आमच्या टीमने विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर आपल्याला केंद्राने देखील मदत केली. प्रधानमंत्री महोदयांनी मदत केली. हे राज्य डबल इंजिनचं सरकार चालू लागलं. एकीकडे विकासाची गंगा, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि लाडकी बहीण योजना बंद होणार, चालू होणारच नाही. हे फक्त निवडणुकीमध्ये घोषणा आहे, चुनावी जुमला असं म्हणू लागले. विरोधक कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी. मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान प्रचारादरम्यान सांगितलं, हे सावत्र दुष्ट भावांना लक्षात ठेवा. तुमच्याकडे आले की एक खोडा घालणाऱ्यांना बरोबर जोडा दाखवा. तुम्ही एवढं माझं प्रामाणिकपणे ऐकलं की तुम्ही एवढा मोठा चांगला जोडा 232 नंबरचा दाखवला की त्यांचा सुपडा साफ. भास्करराव खरं आहे ना. आणि म्हणून त्यांनी तर सरकार बनवली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ बनवलं होतं. 5 स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं. परंतु माझ्या लाडक्या बहिणीने त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं. 232 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आले. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो. आणि हेही सांगतो, कोणी किती विरोधकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी सांगतो काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हम तुम्हारे साथ है. कारण आम्ही एकदा शब्द दिला की शब्द पाळतो. का लोक आज एवढे लोक येत आहेत, का लोक येत आहेत. आणि म्हणून आज महाराष्ट्रातून काना कोपऱ्यातून लोक येतात. शिवसेना पुढे जातीये. शिवसेना धनुष्यबाण घेऊन पुढे चालली आहे. आणि म्हणून पोटात दुखतंय, मळमळ जळजळ होतीये. पोट दुखीला पण या एकनाथ शिंदेने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, मोफत मध्ये इलाज. तरी पोट राहत नाही. आणि म्हणून भास्करराव आणि अर्जुनराव यांना जमाल घोटा कसा द्यायचा तो तुम्ही दाखवा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय अशी परिस्थिती आहे. कुठे आहे जखम, काय म्हणतात ना, जखम मांडीला आणि उपाय शेंडीला, असं करायचा प्रयत्न या ठिकाणी. आणि मग किती शिव्या देणार, किती शाप देणार, किती आरोप करणार. पण का एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात दुखायला लागला. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात दुखतंय, का मळमळतंय, का जळतंय, का मी काम करू शकलो नाही. 2.5 वर्षात मला जाणवलं, मला माहित आहे, गरिबीचा अनुभव आहे. माझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिली आहे, तिची तगमग मी पाहिली आहे, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आणण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. गरिबीची जाण असावी लागते.